नमस्कार. इकडे मी पाव किलो गवार घेतली आहे. ती स्वच्छ धुवून साफ करून याप्रमाणे ती पातळ कापून घेतली आहे. इंडक्शनवर पातेलं ठेवूया. चालू करूया. यामध्ये 2 ग्लासवर पाणी ठेवू. उकळत ठेवूया. थोडं मीठ, किंचित हळद. पाणी उकळले की यामध्ये ही गवार घालूया. पातळ अशी चिरलेली ही गवार उकळत्या पाण्यात घालून 2 मिनिटं तिला उकळवून घेऊया. मिक्स करून घेऊया. 2 मिनिटानंतर हे आपण इंडक्शन बंद करून हे गाळून घेऊया. यानुसार कढई गरम करूया. तापलेल्या कढईत तेल घालूया. 4 चमचे तेल आहे. तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी. मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे. 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून. कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा. कांदा तेलावर परतून घेऊया. चवीनुसार मीठ. कांदा थोडा मऊ झाला की यामध्ये टोमॅटो घालूया. आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया. काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा, किंचित हळद, पाव चमचा गरम मसाला. हे थोडंसं काही सेकंद तेलावर परतून यामध्ये ही गवार घालूया. हे चांगलं मिक्स करून दोन चमचे शेंगदाण्याचं कूट, हे मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. मंद आचेवर 5 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. 5 मिनिटानंतर झाकण काढून मिक्स करून
इंडक्शन बंद करूया. याप्रमाणे गवारची भाजी तयार. ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया.